नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चटणी नारायण भाभी रेसिपीज मध्ये। तर मी आज तुमच्यासाठी मस्त रेसिपी घेऊन आलेली, म्हणजे रसायची रेसिपी। थोडी वेगळी स्टाईल मध्ये खूप टेस्टी लागते बरं का। कुठलाही सणासर रसाई एकदम आपल्याला पक्का बनते। तर त्यासाठी ना जे मी कांदे असतात ना, पुरणपोळी बनवताना ना मी चुलीतच भाजते। तुम्ही चुलीमध्ये नाही भाजताना तर लांब लांब चिरायचे आणि त्याला आहे ना तव्यावर भाजलं तरी चालेल, थोडं तेल टाकायचं, त्याला भाजायचं। नाहीतर ना अख्खाच्या अख्खा गॅसवर भाजू शकता। त्याच्यानंतर आहे ना मी तव्यावर ना ओलं खोबरं असं ना ते लांब लांब चिरून ते टाकलंय, हिरवी मिरची टाकली, अद्रक लसूण टाकलंय, थोडासा धना टाकलाय, अख्खा जिरं टाकलंय, ते भाजून घेतलं, ते काढून घ्यायचं, छान असं खरपूस भाजून काढून घ्यायचं आणि त्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यात टाकायचं। त्यानंतर भाजलेला कांदा टाकायचा, भरपूर कोथिंबीर घातलीये, त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून मसाला तयार करून घ्यायचा, म्हणजे दळून घ्यायचा। मसाला तयार आहे, छान असा सॉफ्ट लागायला पाहिजे हाताला। त्याच्यानंतर ना कढई ठेवायची गॅसवर, थोडं जास्त तेल टाकायचं, त्याच्यानंतर जिरं मोहरी टाकत छान तडतडू द्या। त्याच्यानंतर आहे ना आपल्याला मस्त टेस्ट देणारा कढीपत्ता टाका, त्यानंतर ना मसाला टाका। मसाला ना 3-4 मिनिटापर्यंत छान असा आहे ना खरपूस आहे ना भाजून घ्यायचा, नाही का। खूप छान असा टेस्ट येतो बरं का। जितका मसाला भाजाल छान तेलात तितकं छान टेस्ट येतो। त्याच्यानंतर वरतून हिंग टाकलीये आणि जी आपण पुरणपोळी बनवताना जी डाळ काढलेली असते ना, हरभरा डाळ, त्याचा थोडी डाळ काढून ना पेस्ट बनवून ती टाकलंय आणि आणखीन 1-2 मिनिटापर्यंत मी ना तेलात फ्राय केले। त्याच्यानंतर चटणी, गरम मसाला, मी मॅगी मसाला आवडतो म्हणून टाकलाय, तो टाकायचा, धना पावडर टाकायचा भरपूर, सगळे मसाला मिक्स करा। मसाले पण छान असा भाजा तेलामध्ये। मसाले भाजून झाले 1-2 मिनिटापर्यंत आणि मी त्यात गरम पाण्याचा यूज केलाय। गरम पाण्याचा यूज करा, जेणेकरून जो मसाल्याचा जो टेस्ट आहे ना तो उडत नाही, जसं तसा बरकरार राहतो। सगळं मिक्स करा। पाणी टाकल्यानंतर मीठ टाका स्वादनुसार, वरतून कोथिंबीर घाला, छान अशी उकळी येऊ द्या आणि ही न उकळी आल्यानंतर गॅस बारीकच ठेवा, जेणेकरून तरी न उडायला नको। भाजी छान अशी तर्रीदार तयार झाली ना तर गॅस बंद करून द्यायचा। तर बघू शकता किती छान अशी झालीये, खूप छान तर्री येते, टेस्ट बाप रे बाप, 1 नाही 2 नाही तर 4 प्लेट खाणार म्हणजे खाणार तुम्ही। खूपच छान लागली होती, इतकी इतकी ना माझ्या घरात तयार, मी रात्री पण खाल्ली आणि ना थोडी जास्त बनवायला पाहिजे होती। तुम्ही जास्त बनवा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।